नमस्कार. आज आपण शहरांच्या एका खूप मूलभूत पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, शहरी भू अभियांत्रिकी. हो, नमस्कार. आणि आपण बघणार आहोत की ही अभियांत्रिकी शहरांपुढच्या दोन मोठ्या समस्या म्हणजे शहरी उष्णता बेटं आणि भूजल व्यवस्थापन यांना कशी हाताळते. अगदी. यासाठी आपण शहरी भू अभियांत्रिकी, उष्णता आणि भूजल व्यवस्थापन या माहितीचा आधार घेतोय. आपला प्रयत्न राहील हे समजून घेण्याचा की ही भू अभियांत्रिकीची तत्व शहरं अधिक चांगली, अधिक टिकाऊ कशी बनू शकतात. म्हणजे शहरं आणि निसर्ग यांच्यात एक प्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न. बरोबर. सुरुवात करूया शहरी उष्णता बेटांपासून. हो, आपल्याला माहिती आहे की शहरं आजूबाजूच्या भागांपेक्षा जास्त गरम असतात. पण यात जमिनीचा काय संबंध? म्हणजे मातीचा रोल काय? खूप मोठा रोल आहे. शहरांमध्ये काय होतं, डांबर, कॉन्क्रीट हे सगळं उष्णता शोषून घेतं आणि रात्रीसुद्धा ती सोडत राहतं. अच्छा. याउलट जिथे नैसर्गिक जमीन आहे, झाडं आहेत, तिथे बाष्पोत्सर्जन होतं, म्हणजे इव्हॅपोट्रान्स्पिरेशन. त्याने हवा थंड राहते. पण शहरातली माती तर दाबलेली असते ना, कॉम्पॅक्टेड. अगदी. आणि ती कॉम्पॅक्टेड माती अजून जास्त उष्णता धरून ठेवते. म्हणजे ती स्पंजसारखी नाही, तर विटेसारखी वागते, गरम विटेसारखी. बापरे. मग यावर उपाय काय आहेत? भू अभियांत्रिकी काय करते इथे? आहेत ना. इथेच भूअभियांत्रिकीचं काम सुरू होतं. आपण कूल पेव्हमेंट्स वापरू शकतो. कूल पेव्हमेंट्स म्हणजे काय? म्हणजे असे पृष्ठभाग जे जास्त सूर्यप्रकाश परावर्तित करतात किंवा मग पाणी जमिनीत मुरू देतात, त्याला परवियस पेव्हमेंट्स म्हणतात. अच्छा, म्हणजे पाणी मुरलं की बाष्पीभवनाने थंडावा येतो. बरोबर. आणि दुसरा म्हणजे ग्रीन रूफ्स आणि ग्रीन वॉल्स, म्हणजे हरित छत आणि भिंती. हे ऐकलंय. पण त्यासाठी विशेष माती लागते ना? हो, हलकी आणि खास तयार केलेली, म्हणजे इंजिनियर्ड सॉइल, जी पाणी धरून ठेवेल आणि निचरा पण करेल व्यवस्थित. याचे फायदे तर स्पष्ट दिसतायत. म्हणजे एसी कमी लागेल, हवा सुधारेल, पूर पण कमी येतील. अगदी. पण हे किती प्रॅक्टिकल आहे? म्हणजे जुन्या शहरांमध्ये किंवा जिथे खूप गर्दी आहे तिथे हे करणं आणि खर्च, देखभाल. मुद्दा बरोबर आहे. सुरुवातीला खर्च जास्त असतो, देखभाल पण लागते. सगळीकडे हे सोपं नाहीये. पण वाढतं तापमान बघता, लाँग टर्म विचार केला तर हे पर्याय आवश्यक आहेत. शहरांच्या प्लॅनिंगमध्ये हे यायला हवं आता. म्हणजे जमिनीवरच्या उष्णतेचं झालं. आता जमिनी खाली बघूया. पाणी, भूजल, शहरीकरणामुळे त्यावर काय परिणाम होतोय? परिणाम खूप गंभीर आहेत. एकतर आपण बघितलं, पाणी जमिनीत कमी मुरतंय, कारण सगळीकडे कॉन्क्रीट आहे. बरोबर. दुसरीकडे शहरांची पाण्याची गरज वाढतीये. त्यामुळे जमिनीतून पाण्याचा उपसा वाढलाय खूप जास्त. आणि याचे परिणाम म्हणजे पाणी पातळी खाली जाते, पण अजून काय? सगळ्यात मोठा धोका म्हणजे जमीन खचण्याचा. लँड सबसिडन्स. जिथे चिकणमाती किंवा गाळाची जमीन आहे तिथे जास्त होतं. अच्छा. म्हणजे इमारती, रस्ते, हो, त्यांना धोका निर्माण होतो. आणि समुद्रजवळच्या शहरांमध्ये तर खारं पाणी गोड्या पाण्याच्या जागी घुसतं. त्याला सॉल्ट वॉटर इंट्रुजन म्हणतात. अरे देवा. आणि प्रदूषण. तो धोका आहेच. औद्योगिक सांडपाणी, गटारं, यातून भूजल प्रदूषित होऊ शकतं. म्हणजे आपल्या पायाखालची जमीन आणि पाणी दोन्ही धोक्यात आहेत. मग भूअभियंता काय करतात यासाठी? हे कसं मॅनेज करायचं? यासाठी पण मार्ग आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे निरीक्षण. मॉनिटरिंग वेल्स असतात, ज्यातून भूजल पातळी तपासली जाते. आणि महत्वाचं म्हणजे कृत्रिम पुनर्भरण, आर्टिफिशियल रिचार्ज. म्हणजे पाणी जाणीवपूर्वक जमिनीत मुरवणं. अगदी. पावसाचं पाणी किंवा प्रक्रिया केलेलं पाणी खास तळी, विहिरी किंवा आपण मगाशी बोललो ते परवियस पेव्हमेंट्स यांच्या मार्फत जमिनीत सोडलं जातं. ओके. त्याने पातळी टिकून राहील. हो, आणि पातळी टिकली की जमीन खचण्याचा धोकाही कमी होतो. हे महत्वाचं आहे. पाण्याची उपलब्धता टिकेल. पण या कृत्रिम पुनर्भरणाने नकळत प्रदूषक मिसळण्याचा धोका नसतो का? आणि खर्चिक असू शकतं. पण शहराच्या भविष्यासाठी, पाण्याच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे. योग्य तंत्रज्ञान वापरलं तर धोके टाळता येतात. म्हणजे एकंदरीत भूअभियांत्रिकी म्हणजे फक्त बिल्डिंगचा पाया नाही, तर शहराचं जमिनीशी जे नातं आहे वर आणि खाली, ते जास्त स्मार्टली कसं डिझाईन करायचा हा विचार आहे. अगदी बरोबर बोललात. उष्णता कमी करणं असो किंवा पाण्याचं नियोजन, भूअभियांत्रिकी शहरांना निसर्गाशी जुळवून घ्यायला मदत करते. यातून शहरं अधिक थंड, सुरक्षित आणि पाण्याची उपलब्धता असलेली बनू शकतात. हो, शाश्वत शहरी विकासासाठी हे क्षेत्र खूप महत्वाचं आहे. खरंच, शहरांच्या भविष्यासाठी जमिनीखाली आणि जमिनीवर किती विचारपूर्वक काम करायला हवं
हे स्पष्ट झालं. जाता जाता एक विचार मनात येतोय. भविष्यात आपण सेन्सर्स, AI, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं वापरणार आहोत. तर अशी कोणती एक नवीन भूअभियांत्रिकी कल्पना किंवा तंत्रज्ञान असेल जे शहरांना हवामान बदलासाठी सगळ्यात जास्त तयार आणि टिकाऊ बनवू शकेल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा.